टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे आपल्या सैन्यानं कारवाई केली आणि देशाचा अभिमान स्वाभिमान उंचावला, त्यासाठी देशभरामध्ये अशा पद्धतीच्या यात्रा करण्याचं नियोजन आहे। त्याच पद्धतीनं आज कोल्हापूरमध्ये ही भव्य यात्रा सर्व माजी सैनिकांच्या माध्यमातून आम्ही करतो। शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला अभिवादन करून आम्ही बिंदू चौकात त्याचा समारोप करणार आहोत। श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि आम्ही सगळेजण या यात्रेमध्ये सहभागी आहोत। उद्देश एवढाच आहे की जे सैन्यानं केलेल्या कारवाईला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे आणि निश्चितपणे दहशतवाद मोडून काढण्यासाठी सैन्य जे पावलं उचलल त्याला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा राहिली आमची भूमिका आहे। मुख्यमंत्री काल कोल्हापुरात आले आणि त्यांनी मात्र काँग्रेसवरती टीका केलेली आहे। पाकव्याप्त काँग्रेस आता झालेला आहे। अनेक प्रश्न पाकिस्तानला विचारणं गरजेचं आहे, ते आता काँग्रेस नाही, मला वाटतं जयशंकर जे परराष्ट्र मंत्री आहेत ते काय बोलले हे देशानं ऐकलेलं आहे आणि मला वाटतं की आमचे नेते राहुलजी असतील, खरगे जी असतील, यांनी काही प्रश्न विचारलेले आहेत की तुम्ही अधिवेशन बोलवा, नेमकं काय घडलं काय नाही घडलं याची माहिती लोकांना द्या, विषय दुसरीकडे घेऊन जाण्यापेक्षा तुम्ही मूळ विषयाकडे यावं अशी आमची मुख्यमंत्र्यांना विनंती असणार। नाही, ते आता भाजपच्या वतीनं या ठिकाणी चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न होतोय, परंतु आमची काँग्रेस म्हणून भूमिका सैन्य दलाला पाठबळ देणं, सैन्य दलाच्या पाठीमागे राहणं आणि या कारवाईमध्ये ताकदीनं त्यांनी अजून कारवाई करावी अशी आमची अपेक्षा। भाजपकडून मागणी काँग्रेसकडून सरकार केंद्र सरकारकडून त्याला प्रतिसाद देताना दिसत नाहीये, कुठेतरी विशेष अधिवेशन घेण्यासाठी टाळाटाळ केली जाते। नाही, मला वाटतं अनेक विषय आहेत। ज्यावेळी सीज फायर झालं त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ते जाहीर केलं, आमच्या देशातल्या पंतप्रधानांनी ते जाहीर करावं अशी अपेक्षा होती आणि म्हणून सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे की नेमकं सीज फायर झालं का नाही झालं, त्याचे मुद्दे काय आहेत हे लोकसभेमध्ये जनतेला कळलं पाहिजे आणि तुम्ही जे काय केलेलं आहे ते उघडपणे सांगितलं तर आणखीन सैन्य दलाला या ठिकाणी आधार मिळेल। या सगळ्या कारवाईनंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या देखील पोस्ट व्हायरल झाल्या होत्या, काय नेमक्या अनुषंगाने पोस्ट व्हायरल? नाही, त्यांची भूमिका जी होती ती कशा पद्धतीची होती, पाकिस्तानबरोबर या ठिकाणी आपल्या देशाची भूमिका काय असली पाहिजे हे सगळ्या देशानं इंदिरा गांधींच्या रूपानं बघितलेलं आहे आणि तोच इतिहास पुढं आलेला आहे आणि तशीच अपेक्षा लोकांच्याकडून होती। भाजपकडून देखील रॅली काढली जाते, मात्र या रॅलीमधून पुन्हा आता राजकीय स्टंट नाही, भाजपची रॅलीचा आमचा संबंध आहे। काँग्रेस पक्ष सैन्य दलाच्या पाठीशी दाखवण्यासाठी आमच्या देशभर चालू आहे। आता भाषणामधून पण कुठेतरी क्रेडिट घेण्याचा प्रयत्न होतोय। नाही, मला वाटतं सैन्य दलाचं हे क्रेडिट या ठिकाणी आणि जर हे सगळी वस्तुस्थिती त्यांना काय म्हणायची असेल तर अधिवेशन घ्यावं। लढाई पाकिस्तानसोबत, मात्र भाजपचं टार्गेट अजूनही गांधी परिवार आणि काँग्रेसच दिसतंय। त्या पद्धतीची वक्तव्य भाजपच्या नेत्यांनी नाही, त्यांना माहीत आहे की या परिवाराचं बलिदान माहीत आहे, या देशासाठी केलेलं कार्य माहीत आहे, काँग्रेस पक्ष म्हणून केलेलं काम असेल किंवा स्वातंत्र्यपूर्व काळापासून केलेलं योगदान असेल, हे कुठंतरी पुसून टाकण्याचा प्रयत्न आहे। परंतु शेवटी या देशातली जनता सुज्ञ आहे, खरं काय आणि खोटं काय हे या देशातल्या जनतेला कळतं। सैनिकांच्या सन्मानार्थ सभा काँग्रेसने काढलेली आहे, मात्र भाजपचे काही मंत्री आक्षेपार्ह विधान करतात सैनिकांच्या बद्दल। नाही, आता विजय शांतचं विधान बघितलं आपण, त्यांचा राजीनामा सुद्धा त्या ठिकाणी घ्यायचं धाडस भाजपचं नाही आहे। मग सन्मान किती ठेवतात हे सगळ्या देशानं त्या ठिकाणी अनुभवलेलं आहे आणि म्हणून हे दाखवायचे भूमिका भाजपची आहे। आमचं मात्र प्रत्यक्षरित्या सैन्याला पाठिंबा ही आमची भूमिका आहे।